ज्ञानवापी संदर्भातला जो वाद आता नव्यानं समोर आलेला आहे किंवा त्या वादातला एक नवा पैलू समोर आलेला आहे, म्हणून आम्हाला हा दुसरा व्हिडिओ करणं भाग पडते। यापूर्वी तो एक वाद केला होता आणि कसं सगळ्या सेक्युलर लिब्रांडो लॉबीनी आरडाओरडा सुरू केला होता हे आम्ही आधीच सांगितलं होतं। न्यायालयाने असे आदेश दिले की हा जो परिसर आहे काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्याला ज्ञानवापी मस्जिद म्हणतात, खरं तर नावातच कळत होतं ज्ञान हा शब्द काही उर्दू नाही आहे किंवा वापी हा विहिरीसाठी किंवा ह्याच्यासाठी बारवेसाठी वापरला जाणारा शब्द आहे, असो की या ठिकाणचं छायाचित्रण केलं जावं। अधिकृतरित्या एक समिती स्थापन झाली, कमिशनरला नेमलं गेलं, यांचे 2 वकील, त्यांचे काही 3 प्रतिनिधी, असे 4-5 जणांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाऊन ते छायाचित्रण करणार होतं। बाहेरचं छायाचित्रण झालं, परवाच्या दिवशीची गोष्ट आहे। पण जेव्हा आतलं छायाचित्रणाची वेळ आली तेव्हा फार मोठ्या प्रमाणात सगळ्या ते ठिकाणी मुस्लिम अनुयायी, इस्लामचे कट्टरपंथी अनुयायी सगळे गोळा झाले आणि त्यांनी रस्ता अडवून धरला। तुम्ही ह्याच्यातलं ढोंग बघा, ज्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ आवर्जून करतो आहोत की इकडं काय सांगायचं की आम्ही संविधानाचं पालन करतो, इकडं काय सांगायचं की आम्ही कसं तुमच्या घटनेला मान्य करतो, लोकशाही कशी महत्त्वाची। सगळे तुम्ही या 4-5 दिवसांमध्ये वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवरती ज्या चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये हे सगळे कट्टरपंथी इस्लामचे प्रतिनिधी काय आणि कसं बोलतात ते बघा। सगळे हे एकदाच सगळं सांगणार आणि प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जेव्हा हे रस्ता अडून उभे राहिले आणि आम्ही जाऊ देणार नाहीत असं त्यांची कृती आहे। बोलताना काय म्हणायचं, काही नाही, चांगली गोष्ट आहे, संविधानात सगळ्यांनी पालन केलं पाहिजे, आम्ही संविधानाच्याच बाजूने आहे, देश संविधानावरती चालला पाहिजे, सगळं बोलायचं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, सगळ्या मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या, प्रत्यक्ष त्या ठिकाणी रस्ता अडून उभं राहायचं। म्हणजे आम्ही रस्ता रोको कुठं केलं, आम्ही रस्त्यावर उभं होत। फक्त 2 जणांच्या प्रतिक्रिया इतक्या त्याच्यामधल्या गंमतशीर आहेत की MIMचे असीम वकार असं म्हणालेत की बाबा कोणी सांगितलं, आदेश कुठे दिलेत, तुमच्याकडे काय पुरावा आहे का, ते आदेश समोर आहेत का। किती हास्यास्पद गोष्ट आहे की या ठिकाणी न्यायालयाने आदेश दिलेत छायाचित्रणाची, सगळ्यांना माहिती, त्याचं अधिकृतरित्या तो कमिशनर सरकारी माणूस जो होता तो त्या ठिकाणी गेला, त्यांनी तो आदेश वाचून दाखवला, त्याप्रमाणे बाहेरचं छायाचित्रण पण झालं, व्हिडिओग्राफी पण झाली। आता आतलं करायची, त्यावेळेस न्यूज चॅनल्सवरती बसून MIMचा प्रतिनिधी असं म्हणतो की ह्याला काय पुरावा आहे, कोणी सांगितलं। दुसरं एक प्रतिनिधी भयानक त्यांचं डोकं असं चालतं की ते असं सांगायला की न्यायालयाने सांगितलं म्हणून काय झालं, न्यायालयानं कोणातरी दबावामध्ये सांगितलं असेल। म्हणजे तुम्ही ही मानसिकता लक्षात घ्या, हा फक्त एका ज्ञानवापी पुरता मुद्दा नाही आहे। हिजाबचं प्रकरण असो तेव्हाही आम्ही एक व्हिडिओ केला होता की न्यायालयाने तेव्हा असं सांगितलं होतं, उच्च न्यायालयाने, की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या शाळेचा, शैक्षणिक संस्थेचा गणवेश घालूनच परीक्षा द्यावी लागेल। आणि हे सगळे आम्ही संविधानाला मानतो म्हणणारे यांनी त्या काही मुलींचं शैक्षणिक कारकीर्द बर्बाद होऊ दिली, पण त्यांना पेपर देऊ दिला नाही। पुन्हा काय सांगितलं की तुम्ही मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवतायत। म्हणजे ही इतकं भयानक जाऊन बसलेलं आहे, आपल्या समोर चालू आहे सगळं। याच्यासाठी काय फार मोठा अभ्यास पाहिजे, मोठे मोठे ग्रंथ वाचले पाहिजे असं काहीच नाही। म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही 4 दिवसातल्या वेगवेगळ्या चॅनल्सवरच्या फक्त डिबेट बघा शांतपणे, कुठली बाजू, पूर्वग्रह वगैरे काही नको। एक पक्ष असं सांगतोय जो अधिकृतरित्या न्यायालयामध्ये गेला, न्यायालयाने जो काही आदेश दिला तो मान्य केला, त्या पद्धतीनं त्या ठिकाणचं छायाचित्रण करायला परवानगी मिळावी इतकंच सांगितलं। आताही हा व्हिडिओ पडेल त्या दिवशी 9 तारखेला म्हणजे परत न्यायालयामध्ये हा मुद्दा येणार, त्याही वेळेस जो हिंदूंचा पक्ष आहे ते शांतपणे एवढंच म्हणतात की ह्याचा जो आम्हाला विरोध झाला तो आम्ही न्यायालयामध्ये जाऊन सांगूत। पण विरोध करणारे आडमुठपणे जे समोर बसून आहेत, ज्यांनी रस्ता रोखलेला आहे, ते कोणीही असं म्हणायला तयार नाहीत की आम्ही आमचं जे काही म्हणणं आहे ते न्यायालयात मांडू। त्यांनी ही लढाई प्रत्यक्ष रस्त्यावरती आणलेली आहे। ज्या भीमा कोरेगावचा आम्ही व्हिडिओ केला शरद पवारांच्या संदर्भात, त्याच्या एल्गार परिषदेमध्ये जिग्नेश मेवाणीसारखे म्हणाले होते की आता ही रस्त्यावरची लढाई आहे म्हणून। तेच नाही, स्वतः सोनिया गांधींचं हे वक्तव्य आहे की अब लढाई रास्ते पे होगी म्हणून। म्हणजे या सगळ्यांना जी लोकशाहीची चौकट आहे ती मंजूर नाही। वैध मार्गाने ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकात आपण लोकांना समोर जाऊन आपण दुसरा सक्षम पर्याय आहोत असं समोर लोकांच्या आणणे आणि मग लोकांनी आपल्याला निवडून देणे आणि मग आपण सत्ता ग्रहण करणे, हा मार्गच आता मंजूर नाही आहे। म्हणून दुसरा जो मार्ग आहे की ह्याच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करणे जाणीवपूर्वक, आम्ही मागच्या व्हिडिओत त्याचा आवर्जून उल्लेख केला होता की हे ठरवून चालू आहे। म्हणजे याच्यामधले 2 अडथळे तुम्ही लक्षात घ्या, हे सगळे आणि ह्यांना पाठिंबा देणारे जे सगळे हिंदू लिब्रांडो आहेत, तथाकथित विचारवंत पत्रकार आहेत, हे सगळे महान, हे काय सांगतात
की ते तर अनुराग भदौरिया समाजवादी पक्षाचे लिंबू समोर दाखवतात. लिंबूचा भाव काय चालू आहे, सामान्य लोकांना लिंबू भेटते का, पेट्रोल डिझेलचे भाव काय चालू आहेत, गॅस सिलेंडर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, महागाई कशी वाढलेली आहे, बेरोजगारी कशी वाढलेली आहे, आणि ते सोडून तुम्ही हिंदू मुस्लिम कराल का. आपण एक वेळ त्यांचं मान्य करू. मग ही गोष्ट तुम्ही मुसलमानांना का नाही सांगितली की ही तुम्ही हिजाबबद्दल आग्रह करायची वेळ नाही, तुमचे पोट पाण्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, मुलींचं शिक्षण महत्त्वाचं आहे, हिजाबचा विषय सोडून द्या त्या संस्थांवरती आणि न्यायालयावरती, तुम्ही हे तसं सांगत नाहीत. किंवा आत्तासुद्धा हलालच्या संदर्भामध्ये जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा कोणीही जाऊन सांगितलं नाही की पोट पाण्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, तेव्हा नाही कोणी दाखवलं लिंबू की याचे भाव काय आहेत आणि तुम्ही कशाला या प्रकरणामध्ये पडलात. किंवा अजून दुसरा वाद, जेव्हा राज ठाकरेंनी भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला, अजानचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा हे सगळे शहाणपण शिकवणारे कोणीही उलटून मुस्लिम समाजाला असं म्हटलं नाही की तुमच्यासाठी बाकीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे अजान, हे भोंगे, हे सगळे विषय बाजूला ठेवा किंवा न्यायालयामध्ये पडू द्या किंवा त्याचा जेव्हा किंवा निकाल लागायचा ते निकाल लागेल. आश्चर्याची गोष्ट ही आहे की आता ज्ञानवापी, म्हणून मी त्याला ज्ञानवापी मस्जिद असा शब्दच वापरत नाही आता, ज्ञानवापी तुम्ही ज्या अर्थाने विरोध करता आहात ना त्या अर्थी जे सिद्ध होतं आहे की ते मंदिरच आहे आणि तुम्हाला माहिती आहे की छायाचित्रण केल्याच्या नंतर हेच मंदिराचे पुरावे ठामठोकपणे समोर येणार आहेत. हीच तुम्हाला भीती आहे. तुम दुसरी बाबरी बनाना चाहते हो क्या, म्हणजे बाबरीचं सारखं ह्याला पाडणं खरीच गोष्ट आहे. उद्या जर या ठिकाणी मंदिराचे अवशेष असलेले ठामठोक सरळ पुरावे समोर आले तर ते मंदिर ती जागा हे हिंदूंच्याच ताब्यात द्यावी लागणार आहे. आणि हे मोठ्या मोठ्या गोष्टी काय करणार, या सगळ्या बाकीच्या गोष्टी सांगणार. बरं, हे सगळं ज्यांनी दावा केलेला आहे ते विष्णू जैन वकील आणि बाकी सगळ्या हिंदुत्ववादी संघटना या सगळ्या वैध मार्गानेच चाललेल्या आहेत. कोणीही कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेतलेलं नाही आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी पण शांततेनं भूमिका घेतली की जेव्हा सगळे कट्टरपंथी इस्लामचे अनुयायी गर्दी करून गोळा झाले आणि त्यांनी रस्ता रोखला, प्रत्यक्ष शासकीय कामामध्ये अडथळा आणला. शासकीयच नाही, न्यायालयाचा आदेश म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण यांच्यावरती करावा लागेल आता या सगळ्या समूहावरती. यापूर्वीसुद्धा आम्ही आक्षेप असा घेतला होता की जेव्हा कृषी कायद्याच्या निमित्ताने आडमुठपणा करत 1 वर्षभर हे माथे फिरू लोक रस्त्यावर अडून बसले होते तेव्हा त्यांच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे होती. CAAच्या प्रश्नावर सुद्धा 100 दिवस या दादी नानींच्या नावाखाली म्हणून जो सगळा हैदोस घातला गेला आणि रस्ता बंद केला त्यांच्याही विरोधामध्ये कडक कारवाई करायला पाहिजे होती. CAAचा कुठल्याही भारतीय मुसलमानाशी काही संबंध नसताना आरडाओरडा का केला, का 100 दिवस दिल्लीचा एक भाग वेठीस धरला. किंवा कृषी कायद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जो सार्वभौम संसदेने मंजूर केलेला कायदा आम्हाला मंजूर नाही म्हणून रस्त्यावरती उतरून वर्षभर कशामुळे आडमुठपणा केला. आणि आता हे तिसरं प्रकरण आहे. न्यायालय सांगतंय की छायाचित्रण झालं पाहिजे, असं असताना फक्त बाहेरचं छायाचित्रण होऊ शकलं, आतल्या छायाचित्रणासाठी न्यायालयाने माणूस अधिकृतरित्या पाठवल्याच्या नंतर सुद्धा हे सगळे कट्टरपंथी तिथं गोळा होतात, म्हणतात आम्ही तुम्हाला आतमध्ये येऊ देणार नाही. तो दिवस टळतो, दुसऱ्या दिवशीची सुट्टी आणि आता सोमवारवरती हे सगळं प्रकरण गेलेलं आहे. तुम्ही वारंवार बघा की जाणीवपूर्वक, म्हणजे याच्यापूर्वीसुद्धा आम्ही असं सांगितलं होतं की न्यायालयामध्ये जाणे आणि वेळ खाऊपणा करणे, हे सेंट्रल विस्टाचं प्रकरण असो, रोहिंग्या मुसलमानांचं प्रकरण असो, CAAच्या विरोधातली हे असो, प्रत्येक वेळी न्यायालयामध्ये जायचं किंवा ह्या कोरोनाच्या काळामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन याही बाबतीमध्ये न्यायालयामध्ये जायचं, न्यायालयामध्ये गोंधळ तयार करायचा, याचिका दाखल करायच्या वारंवार, जेणेकरून ह्याच्यामध्ये कालव्यय ज्याला म्हणतो आपण, ठरवून वेळ घालवणे. सेंट्रल विस्टाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच होतं की जेणेकरून हा जो 75वा स्वातंत्र्य दिन आहे तो मुहूर्त साधल्या जाऊ नये, ही जी मानसिकता. आणि आता सुद्धा ज्ञानवापीच्या संदर्भामध्ये सत्य समोर येऊ नये म्हणून ही शेवटची धडपड चालली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे छायाचित्रणच झालं नाही पाहिजे. ह्या वृत्तीचा आपण सगळ्यांनी कडक शब्दामध्ये निषेध केला पाहिजे. वैध मार्गाने, न्यायालयाच्या मार्गाने जो न्याय मिळेल तो सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा आणला नाही पाहिजे. जे याला अडथळा आणतात, जे याचं कळत नकळतपणे समर्थन करतात, या सगळ्यांचा कडक शब्दात निषेध केला पाहिजे. आणि या प्रवृत्ती पूर्णपणे संपतील कशा ह्याच्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.